आचार्यांनी सांगितलंय पुन्हा पुन्हा प्रवचन सर द्यावं इजुकाकी. तिथं वर लाल दिसतंय बघा वर, तिथं ती काय समोरचा लाल, ते प्रवचन सरच आहे बहुधा. बरोबर ह्याला म्हणायचं ज्ञान. समजून कसं कधी घ्यायचं आपण, कधी घ्यायचं समजून? शास्त्राच्या आधाराने, गुरूंच्या उपदेशाने, युक्तीच्या अवलंबनाने, स्वानुभवाने आपण हे निर्णय केव्हा करणार केव्हा? प्रल्हादभाई सांग बरं काय सांगितलं 4 गोष्टी. असं काय आहे? डोकं लावा ना, वापरा ना. आहे मिळाले, मन मिळालंय, चांगली बुद्धी मिळाली, वापर करा ना, वापर करा. शास्त्राला मोबाईल लागतो का मला सांग बरं? येतं ना. मन पंचब्रह्म साक्षीने. म्हणजे शास्त्र तुमचाच मुलगा आहे छोटा अक्षत. शास्त्राला येताना मोबाईल घ्यायचा नाही. करतो का नियम? असं दे, नको नियम नको का. करतो म्हटल्यामुळं दिला नाही. जर नाही करत म्हटलं असतं तर मग दिला असतं. सगळं असं उलट आहे आपलं. का झाले का एकादश व्यवस्थित? असं बसा, इथे बसा, घ्या या इथं. हां असं असं या. हां छान, चांगले कपडे घातले तुम्ही, बरं वाटतं तुम्हाला बघितल्यावर. गावाला गेलता काय? गावाला होय. एकादशीला गावाला? मध्ये मला माहिती की तुम्ही गेलेला. मधलं नाही चाललं, नंतर तर चाललं. काय सांगतोय, काय चाललंय आपलं? डोकं लावायचंच नाही. सुख कसं होतंय ह्याच्यावर विचारच करायचा नाही. म्हटलं ना, शास्त्र वाचायचं नाही. 4 गोष्टी सांगितल्या नाही, परत जे आचार्यांनी सांगितलेले तेच सांगतोय. शास्त्र वाचलं तरी कळत सुख कुठं असतं, सुख कसं मिळतं. म्हणजे ज्या विद्येद्वारे, कीर्तिताई, ज्या विद्येद्वारे मला सुख मिळणार आहे त्याचा अभ्यास करायचा नाही. अभ्यास करावा लागतो ह्याचा सुद्धा. शास्त्राभ्यास करा. शास्त्राभ्यासो जिनपतीनुती, पहिलं सांगितलेलं आहे. ही भावना पाहिजे. 6 भावना आहेत ना, का 8 आहेत? शास्त्राभ्यासो जिनपतीनुती, संगती सर्वदारे, सद्वृत्तानां गुणगण कथा, दोषवादे च मौन, सर्वस्यापि प्रीहित वचो, भावना त्यात्मक. 7 आहेत काय? 8 झाले का? बरं बघू परत एकदा. 8 प्रकारच्या भावना निरंतर व्हायला सांगितले. शास्त्राचा अभ्यास करावा आहे ना, शास्त्राभ्यासाची भावना. परत जिनपतीनुती म्हणजे जिनेंद्र देवांची भक्ती. काय तुषार हुशार आहे म्हणून सांगतोय, बाकी काय नाही. कोणती भावना? सुखी होण्यासाठी विचार करा रे. वेळ वाया चाललाय. दुर्लभ मनुष्य पर्याय निघून चालली. हाती आलेलं रत्न, हाती आलेलं रत्न टाकून देऊ नका असं सांगायचं.
चिंतामणी रत्नाचा उपयोग दरिद्रता दूर करण्यासाठी केला पाहिजे. चिंतामणी रत्न आहे, पाहिजे ते मिळणारे आज ही पर्याय जी मिळाली ना ती चिंतामणी रत्नासारखी आहे. ओळखायला पाहिजे, ओळखायला. एक भिकारी काय करतोय, रेल्वे स्टेशनच्या बाहेर भीक मागत उभारलेला आहे वाळग घेऊन, आणि येता जाता सगळ्यांना काय म्हणतो, तुम 1 पैसा दोगे तो 10 लाख देगा. असं सगळ्याला खुश करायचं. 1 पैसे द्या तुम्हाला 10 लाख मिळतील. नीट इकडे सरकून बस. 1 पैसा दिला तर 10 लाख मिळतील असं सांगितलं. 10 लाख असं रोज म्हणाय जाती. लोक येणारे जाणारे बघायचे, कोणाला नाही ना दया भाव आला तर टाकायचे, पुण्याचा उदय आला त्याचा तर टाकायचे, आहे ना. ह्याच्यात टाकणाऱ्याच्या पण पुण्याचा उदय पाहिजे आणि घेणाऱ्याच्या पण पाहिजे, दोघांचा लागतो. दान द्यायला पण पुण्य लागतं, आहे का नाही. पैसे नाहीत लागत, दान द्यायला काय लागतं, पुण्य लागतं. तुम्हाला वाटते दान द्यायला पैसे लागतात, ही मूर्खता आहे. दान द्यायला पैसे नाही लागत. म्हणून आपल्याकडे पैशाची चर्चा घेतलीच नाही. पैसे नसणाऱ्याला पण आपल्याला दान देता येतं असं आहेत ना. काय ज्ञानदान, पैशाची गरज नाही त्याला ज्ञानदानासाठी. सर्वोत्तम दान आहे तसं ज्ञानदान. पैसे लागते ज्ञान द्यायला, म्हणून पैशाशी संबंध नाही आहे दानाचा, धर्माचा. जाऊ दे, झालं. मग काय झालं, एक दिवस एक शेठजी आहे ना निघाले तिथनं, चालले होते गावाला. तिथून त्यावेळेस त्याने पण शेठजी समोर ते पात्र, आणि परत तेच, तुम 1 पैसा दोगे असं झालं. शेठजीने त्याच्याकडे बघितलं आणि त्यांनी आपल्या खिशातनं 100च्या 20 नोटा काढून दिल्या त्याला. काय किती, 100च्या किती झाले, कधी दिलेत का तुम्ही, कधी दिलेलं आठवतंय का, नाही. शेठजीने काय केलं, ते म्हटले तुझं तेवढं ते पात्र जे आहे तेवढं मला दे, असं शेठजी म्हटले. भीक मागणारा जो होता तो पण एक काळी तुमच्यासारखा श्रीमंत होता. आपलं सांगितलं तुम्हाला, जे भीक मागतायत आज ते सगळे श्रीमंत होते पूर्वी. चेतन श्रीमंतच पुढे जाऊन भीक मागतायत. श्रीमंतांनाच भीक मागावं लागणार, गरीब श्रीमंतांना. श्रीमंताची व्याख्याच वेगळी आहे, आपण व्याख्या वेगळी केलेली आहे ना. श्रीमंत शब्दाचा अर्थ एक ठिकाणी सांगितला त्यांनी. श्रीमंत म्हणजे काय तुम्हाला सांगता, श्रीमंत श्रीमंत बरोबर ना. आता श्रीमंत कुठे गेला, श्रीमंत
श्रीमंत. लेख वाचू का नुसतं व्याख्या सांगू? ना, एक लेख आहे त्याच्यावर, श्रीमंत. श्रीमंत तुम्ही म्हणाल तस काय नाही. काय पाहिजे तुम्हाला? लेख वाचून दाखवू श्रीमंतावरचा का नुसतं श्रीमंताचं लक्षण सांगता येईल? जावाय म्हणते लेख वाचा, आता बोल. ती लक्षण सांगा म्हणते म्हणून म्हटलं. तुझं आता काय म्हणणं आहे? काय म्हणणं आहे? लेख वाचा, लेखच वाचा, लेखच असं म्हणायला लागलाय. मला नेहमी असं वाटायचं की जाम पैसा आला म्हणजे मनुष्य श्रीमंत होतो. कोणाला वाटतं असं प्रफुल्ल? मला, तुमचं नाही चालत. मला असं नेहमी वाटायचं की जाम पैसा आला म्हणजे मनुष्य श्रीमंत होतो. जाम गुलाबजाम नव्हे, ब्रेडवर लावायचा पण जाम नाही. जाम पैसा आला म्हणजे काय होतं? तिकडं बघ यांच्या माग फुलबाया. छान. शास्त्राला त्याने काळ घालून जात जावा सांगितलं का महाराजांनी तुला? न काळ घालून. हा, ओके. माझ्या डोळ्यात फॉल्ट आहे. हे बरोबर आहे तुझं. दोष शर्टचा नाही, दोष कोणाचा आहे? डोळ्याचा. काय झालं? बरोबर आहे का तुषार? का काय चुकीचं आहे? कशासाठी शिकतोय? कशासाठी एवढा आवड? तुझ्याकडे वैभव किती आहे तुला माहित आहे? तुझा भाऊ किती पैसे मिळवतोय? तुझे वडील किती पैसे मिळवते? तुझ्याकडे किती इस्टेट आहे? तुझ्या बाबाची इस्टेट किती आहे? त्यातला एक हिस्सा तुझ्या मम्मीचा आहे. आता सही केली नसली तर महत्वाचा. घेतली काय सही? मामा मामा लय हुशार, कवाच सही घेऊन टाकली असं त्यांनी. आमच्या बाईची घेतली एवढं नक्की. होय म्हणजे. आणि माझं महामेर राहिलेलं त्याचं काय? बरोबर आहे का नाही? असतं ना, महामेर असतच. काय सांगतो कळते का? जाम पैसा मिळवायचा का नाही? जाम. बाबा एवढा, मामा एवढा, 100% त्यांच्यापेक्षा जास्त मिळवायचं. झालं. म्हणून व्याख्या अशी, आमची सगळ्यांची व्याख्या श्रीमंताची ही आहे. काय व्याख्या आहे? जाम पैसा मिळवायचा. म्हणून तर आता पाहुणे दुसरं दुकान टाकायचं. जाम पैसा. बरोबर आहे. एकाच भागतंय का सांगा? किती आनंद आहे. पहिले जुने दिवस आठवतील. कुणाला पाहिजे त्यावेळेस कधी कुठेही जाता येईल. एखाद्याला धर्माला जायचं, सेवेला, वयोवृत्ताला, विहारात, तर 4 पोरा, तुम्ही 4 जण झाला. 4पैकी 2 इकडं तिकडं कुठं कोणाला फिरायला गेलं, कोण महाराजांकडे गेलं, 2 दुकानात. मज्जा आहे का? मज्जा आणू लाईफ त्याला म्हणा. आता 4ला वेगवेगळी दुकान तुम्ही टाकून दिली. 3 दुकान टाक, काय होईल? तुमची अब्दा होईल. 3घांना दुकान आहे. ही म्हणणार पप्पा मी गावाला चाललोय, जरा या दुकानात. त्याच वेळेस आयुष म्हणाल माझ्या दुकानात कोण बसणार? आणि त्यावेळेस अक्षर पप्पा इथनं हलायचं नाही. आता मला सांगा काय करताल तुम्ही? 3 दुकानाचं तुम्हाला फळ काय मिळणार आहे तुम्हाला आपलं सांगितलं आता आहे ना. हे तुम्ही असं सिच्युएशन डोळ्यासमोर आणा. डोळे बंद करून बघा. 3 दुकान आहे.
मला तर आता मी म्हातारा झालोय आहे ना, विश्रांती घ्यायची, पण पोरगा म्हणतोय दादा दुकानात या आहे ना, तिकडून तेवढ्यात आयुषचा फोन येतोय, अक्षयचा, कुणाचं ऐकणार सांग. आणि दीप्तीचं पण अडचण, 3 सुना म्हटल्यावर, बाई आमच्याकडे या स्वयंपाक करायला, अडचण असणारच की, आहे का नाही. म्हणजे खायला समजू नको होतं मला जरा असं एक स्वप्न, वेगवेगळे आहेत. 3 पोरं म्हणजे 3 सुना, 3 सुना म्हणजे भारी सुख. करावं लागेल त्याला, काय सांग म्हणजे सांगतोय, कल्पनातनं बाहेर या. म्हणजे आपण ज्या कल्पना करून जे काम करायला निघालेलो आहोत, सगळ्याला सुखी, सगळ्याला सुखी, सगळ्याला सुखी करण्याचा उपाय, सगळ्याला संस्कार करून धर्म संस्कार, की त्याला जे आहे जेवढ्या आहे त्याच्यामध्ये संतुष्ट, समाधान, मोठ्यांचा विनय वगैरे, किंवा ठीक आहे भावाचा ऐकतो, मोठा भाऊ आहे ना त्याच्या हाताखाली काम करतो, काय फरक पडतोय. जबाबदारी नाही, काय नाही, सगळे डोक्याला त्याच्या व्याप आणि भयाची. आपल्याला काय जबाबदारी नाही, आयुष्य किती आनंद आहे मला सांग. काय प्रॉब्लेम आला, टॅक्स चोरला त्यांनी, काय केला, जेलमध्ये तीच जाणार. म्हणजे सांगतोय कुठलीही आपत्ती आली, कुणाला काय बोलायचंय करायचंय, तुला काय नाही, फक्त उगाच आपलं दुकानात मदत करायची, त्याला सांगितलं हे उचल, ते उचलायचं, हे ठेव, ते ठेवायचं, मी चाललोय गावाला, बरं जा, मी आहे, बस एवढंच करायचं. जबाबदारी काय घ्यायची, बघ किती आनंद येतो. आणि तुम्ही मालक जर होणार, आणि ते पण पराचे मालक होणार, राहुल मालक तुम्हाला उल्हासभाई म्हणते असं थोडं इकडं सरकलं तर धन्यवाद, असं तिकडं, म्हणजे बायकांना घाबरते असं दिसतंय. निलेश थोडं असं इकडं सरकलंच तर धन्यवाद. म्हणजे व्यवस्थित असं बसणाऱ्याला, तुम्हाला पण सगळ्यालाच चांगलं. काय झालं, मालक बनू नका, नाही मज्जा त्याच्यामध्ये. शांती कशात आहे म्हणजे, कुठलंही पराचा स्वामी न होण्यातच शांती. पराचा स्वामी झालाय म्हणून तर दुःख आहे सगळं. हे अजून आपण गणितच सोडवत नाही. गणित सोडवायची सिस्टीम ही आहे. पराचं स्वामित्व सोडणारा सुखी झालेला आहे. जेवढे आपले भगवान आहेत, गुरु आहेत, देव आहेत, सिद्ध आहेत, अरिहंत आहेत, का सुखी, विचार करून बघा. कोणाला काय म्हणायचं नाही, कोणाचं काय मालक व्हायचं नाही, स्वामी नाही, करता नाही, भोगता नाही, काय नाही. इतके सुंदर आहेत ते. जर त्यांच्या विचारांना आपण जाणलं, त्या विचारांना जगलं, तर आपल्याला पण त्यांच्यासारखं सुख का नाही येणार, आनंद का नाही येणार. काहीच जबाबदारी नाही देवाला. देवावर काय जबाबदारी, व्यवहारातली पराची काय जबाबदारी, झिरो आहे. पण तुला असं वाटतं की मी आता मोठा झालोय, मी शिकलो, म्हणजे मी नाही शिकलो, माझे पैसे नाही मिळवले, तर मग मी दुसऱ्याच्या अधीन आहे. आणि कुणाला दुसऱ्याच्या अधीन संसारात राहायचं नाही. सगळ्याला आपली स्वतंत्र पाहिजे, स्वतंत्रता. पूर्वी वेगवेगळ्या खोल्या नव्हत्या, चेतन माहित आहे तुला, सगळी एकाच हॉलमध्ये झोपायचं. असंच होतं का नाही, बेडरूम वेगळी वगैरे काय नसायची पूर्वी. एकाच ठिकाणी सगळ्यांनी गपचीप झोपायचं. असं होतं. सांगायचं कशासाठी होत, काय सांगत होतो मी तुषार, म्हणजे काही गरज करायची तसं, म्हणजे म्हटलं ना, ते जे देव आहेत त्याचे मालक नाहीत कोणाचे झाले. आणि हे सांगत होतो मी, तुम्हाला वाटेल की मी दुसऱ्याच्या अधीन होतोय जर मी नाही माझी काहीतरी स्वतंत्र केलं तर. हे प्रॉब्लेम आहे आमचा. प्रत्येकाला असं प्रॉब्लेम आहे की आपल्याला आपलं पाहिजे वेगळं, कारण आपण दुसऱ्याच्या अधीन कसं नाही राहणार. तुम्ही दुसऱ्याच्या अधीन नाही ना, नाही राहणार. आणि राहिलं थोडस चालतंय, काय बिघडत नाही तिथं.
आपल्या स्वार्थाच्या सिद्धीसाठी आपला स्वार्थ सिद्ध करायचा आहे, आणि स्वार्थ आहे तो धर्म. आपला स्वार्थ धर्म पाहिजे, धन नव्हे. आणि आपल्याला तेच समजेना की धन नाही, धर्माची गरज आहे मला. तर नाही, अडचण हीच आहे ना. सगळ्याला वाटतं की मी मालक झालो म्हणजे मग सगळे माझ्या अधीन. पण व्यवहारामध्ये जो मालक होतो तो सगळ्यात जास्त पराधीन आहे. जो जेवढा जास्त त्या ठिकाणी पसारा परिग्रहाचा वाढवतोय तो जास्त पराधीन होत जातो. त्याची स्वतंत्रता नष्ट होत जात असते. कारण ज्याची जबाबदारी घेतलेली आहे त्याच्यावर त्याचं ओझ आहे ना, त्याचं व्यवस्थित झालं पाहिजे म्हणून. बरोबर आहे का नाही डॉक्टर? जेवढं वाढवणार पसारा, जेवढं तुम्ही मालक होणार बाहेरच्या गोष्टींचं, तेवढं तुम्हाला त्रास वाढणार आहेत हे व्यवहारात दिसतंय. कारण आम्ही पराधीन झालेलो आहे, स्वतंत्र राहिलो नाही, असं होतं. आणि देव स्वाधीन झाले. काय कोणावर काहीच अवलंबून नाही त्यांचं. कोणाचे स्वामी झाले नाही तरी 3 लोकांचे स्वामी झाले. ज्यांनी सगळ्याचं स्वामित्व सोडलं ते 3 लोकांचे स्वामी, आणि जे सगळ्याचे स्वामी व्हायला लागले ते 3 लोकातले भिकारी. बरोबर आहे शीतल? म्हणजे हे गोष्टी चिंतनात विचारात घ्याव्या लागतील. राहुल मालक, मालक म्हटल्यावर काय फील येतोय? राहुल मालक म्हणजे राहुल भिकारी असा अर्थ होतो त्याचा, है ना. कारण व्यवहारात ज्यामुळं मालक ही संज्ञा प्राप्त होते ती कशामुळे प्राप्त होते? मी माझ्या अनंत गुणांचा मालक म्हणून मी मालक असं नाही ना. मी माझ्या अनंत गुणांचा, माझ्या अनंत शक्तींचा स्वामी आहे, आणि तसलीच शक्ती माझ्यामध्ये पराचा स्वामी होण्याची शक्ती नाही असं सांगितलं. स्वस्वामित्व संबंध शक्ती 47 शक्तीमध्ये माझा मालक मी आहे, पर नाही. माझ्यात ती शक्तीच नाही पराचा मालक होण्याची, योग्यताच नाही वस्तू व्यवस्थेमध्ये अशी की कोणी कोणाचा मालक होऊ शकेल. तर सगळ्यांची ही लागली शर्यत, कोण सगळ्याचा मालक होतोय, कोण सगळ्यांचा मालक होतोय. सिकंदरला सगळं जगाचा मालक व्हायचं होतं. कुठे आहेत सिकंदर? कुठे आहेत सिकंदर? सगळ्याला आम्हाला जगाचं मालक व्हायचं. प्रत्येकाची आकांक्षा, इच्छा पराचा स्वामी व्हायचं. आणि म्हणून म्हटलं जो पराचा स्वामी तो 3 लोकातला भिकारी. आणि याची भाववासना करावी लागेल. तुम्हाला वाटेल की मी आहे मोठं, म्हणून म्हटलं मोठं होऊ नका. मोठं म्हणजे व्यवहारामध्ये मोठं होण्याचा प्रयत्न करू नका. त्यामुळं फक्त त्रास आणि त्रास आणि त्रासच वाढते, दुसरं काही होणार नाही. आणि जे करतोय त्याच्या पाठीमागचं लक्षच ते आहे. वर्णिजीने परत परत परिग्रहाच्या चॅप्टर मध्ये घेतले, मिळवत आहे कशाला पैसे, आहे ना. म्हणजे कुठं आलं तर सांगितलं त्यांनी, तुम्हाला बाबा पैशाची गरज किती आहे अशा अर्थाचे श्लोक देतात ते. कशासाठी पैसे मिळवताय म्हणून. कशात वाचलं होतं, कोण वाचलं होतं असं. म्हणजे आमचं लक्ष पैसे मिळवण्या पाठीमागचं केवळ लौकिकामध्ये माझं नाव व्हावं. लक्ष काय? मला सगळ्यांनी ओळखावं, आणि त्याच्यासाठी मारायचं, त्याच्यासाठी किती त्रास करून घ्यायचं. काय होणार? सगळे जणांनी 4 लोकांनी तुला विचारलं
बर काय झालं मग त्याने त्याने झालं काय? एक मानसिक म्हटलं ना खोटी शांती, खोटा एक काल्पनिक तुम्ही आनंद, हे बाबा हे मला ओळखते, ते मला ओळखते, ते बर मग. पण ते ओळखण्यासाठी तू जे आबदलाय त्याच्यासाठी केलेले कष्ट, कष्ट किती? पर्वता एवढे, आणि सुख राई एवढी. तुम्ही त्या नामवारीसाठी जे कष्ट घेतलेले आहेत ते सगळं विसरून जाता. एक कोणीतरी नुसतं थोडं कौतुक केलं, ओळखलं, विचारलं, शेठजी म्हटलं, मालक म्हटलं, तर तुम्हाला वाटतंय मी लय भारी. अरे त्याच्यासाठी तू तुझं आयुष्य कशामध्ये घालवलं? सगळं सुख त्यागलं, तू काय भोगलं नाही. फार मोठा त्या ठिकाणी व्यवहारातला त्याग केल्यावर तुला कोणतरी ओळखतंय असं आहे. म्हणून म्हटले काय नाही त्याच्यामध्ये. कशात? पैसे मिळवून तसलं नुसतं लोकांमध्ये मी मोठा आहे हे सिद्ध, हे सिद्ध आता कशासाठी मिळवत आहे तुम्ही सर विचार करून सांगा. आता सांगा कशासाठी मिळवत आहे? सांगा राजूभाई, तुम्ही कशासाठी पैसे मिळवताय आता सांगा. उद्देश काय आता? काय उद्देश? हेच ना, म्हणजे चार चौघात माझी इज्जत, त्याला म्हणायची इज्जत. पैशामुळे इज्जत येते, पैशामुळे इज्जत येते. म्हणून इथं सांगतेत बघा की ऍक्च्युली काय आहे, श्रीमंती काय हे सांगताना तो सांगतोय. मला नेहमी असं वाटायचं की छान पैसा आला म्हणजे खूप मनुष्य श्रीमंत होतो. बरोबर. नंतर नंतर माझ्या लक्षात आलं पैसा आला की तो पैसेवाला नक्की होतो पण श्रीमंत होतोच असं नाही आहे. डॉक्टर झाला म्हणून, शिकला म्हणून डॉक्टर त्याला म्हणतील सगळे. पण खरा डॉक्टर राहते व्हायचं, पेशंटच राहतो शेवटी. लोकांसाठी मी 4 लोकांसाठी डॉक्टर झालो, पण 4 लोकांसाठी डॉक्टर होण्यासाठी स्वतः पेशंट झालेला आहे. माहित आहे तुम्हाला, जेवढे डॉक्टर आहेत ते सगळे पेशंट बनलेले आहेत. कारण त्रासच इतका आहे डोक्याला त्यांच्या. ना नीट रात्री झोप आहे, ना दिवसात चैन आहे. आयसीयू मध्ये ह्याला ऍडमिट केले, तिथं राऊंड मारावा लागतो मला, नाही ना. आणि सिरियस पेशंट आलाय, फोन आलाय, जावं लागतंय मला. म्हणजे त्याच्यामध्ये हा आजारी पडून, जसा तुम्ही याला ना हार्ट अटॅकनं, मांडके विराटजी आपला मांडके होईल का नाही एक दिवस? तुला काय वाटतं? होणार आहे ना? होऊ दे, मी झालं तर होऊ दे, मांडके होऊ दे, नाही तर अजून काय. मांडके झाला म्हणजे मी याला रे ते हार्टचे पेशंट तपासता तपासता इतका व्यग्र झाला, 45 वर्षी तीच हार्ट अटॅकनं गाडी चालवता नाही. म्हणून म्हटलं करता नाहीत आपण, होता स्वयं जगत परिणाम. आणि ह्या 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 गोष्टींचं आपलं कुठंतरी चिंतन करून श्रद्धान केलं पाहिजे. आणि मी आपल्या परीनं आपण करणार गोष्टी, पण आपलं आपलं अस्तित्व आपलंच त्या ठिकाणी स्वास्थ्य जर नष्ट झालं तर पुढं काय? सगळे पेशंट पण मरून जातील. म्हणून सांगितलं ना, कमी खातो तो जास्त खातो. तसं कमी पेशंट बघणारा जास्त पेशंट बघेल, आणि जास्त पेशंट बघणारा कमी पेशंट बघणार का नाही? असं तिथं पण लागेल का नाही ते गणित? हा,
जास्त पेशंटच्या नादात तुझं स्वास्थ्य बिघडेल आणि मरून जाशील, तर बाकी आयुष्यभर जे पेशंट तपासून त्यांचं जरा चांगलं केलं असतं तर ते राहिलं. गणित सोडवा रे. इथं तर इतका रुजू असा दिसतो तुम्हाला ही हा डॉक्टर, पण घरी गेल्यानंतर मी बघितलंय त्याला, म्हणजे फोबिया झालेला असतो त्याला. फोबिया म्हणतात नाही का? फोबिया म्हणजे डॉक्टर कशाला म्हणतात फोबिया? हा हा भीती म्हणतात काय फोबिया म्हणजे? भीती म्हणजे मी जर दवाखान्यात नाही गेलो तर मग कसं होणार ह्याची भीती असते सतत, त्याला म्हणायचं फोबिया. आणि टेन्शन मध्ये असते सारखे डॉक्टर. कोणाला नाही, सगळेच एका माळेचे मणी, त्यात काय शंका. परंतु ते आता काय लिहितं, लेख काय लिहिलंय ते लेखकाने बघा. नंतर माझ्या लक्षात आलं की पैसा आला तर तो पैसेवाला होतो काय, पण श्रीमंत होतो असं गॅरंटी नाही. का? आणि श्रीमंत व्हायचंय का पैसेवाला व्हायचं? तुम्ही विचारा स्वतःला, आम्हाला श्रीमंत व्हायचंय का पैसेवाला व्हायचं? राव काय व्हायचं? तुम्हाला श्रीमंतच माहिती नाही काय असतं तर तुम्ही कशाला श्रीमंत होणार? श्रीमंताची व्याख्या तुमच्या बुद्धीत चुकीची आहे ना, जशी सुखासंबंधीची आहे, धर्मासंबंधीची आहे, तशी इथं तुम्हाला श्रीमंती संबंधीची व्याख्या चुकीची आहे. त्यांनी सुरुवातीला सांगितलं, मला काय वाटत होतं, छान पैसा आला म्हणजे श्रीमंत होतो. श्रीमंतीचं लक्षण कधी केलंच नाही मी. हा अमोलबाई, मग आता त्यांनी बघा श्रीमंतीचं त्या लक्षण सांगायला लागले. श्रीमंत या शब्दाची व्याख्या खूप मोठी आहे. बघा तुम्हाला पटती तर ऐका. तर शास्त्रामध्ये जी श्री नावाची देवी आहे, श्री धृती कीर्ती तुम्ही म्हणत असाल तर असते, त्या देवी आहेत. श्री नावाची देवी, श्रीमंतामध्ये श्री नावाची देवी, ती लक्ष्मीपेक्षा थोडी वेगळी आहे. लक्ष्मी आणि श्री एकच आहेत का? काय इजुबा की श्री वेगळी आणि लक्ष्मी वेगळी आहे का नाही? पण आम्ही श्री आणि लक्ष्मीचा गोंधळ घातलाय. आम्हाला लक्ष्मी कळना, श्री कळना, आणि म्हणून तो सांगतोय श्रीमंतामध्ये श्री आहे, श्रीदेवीचं रूप आहे. श्रीदेवी अक्षतला पटलं. पण अज्ञानानं आपण त्या लक्ष्मीलाच श्री मानून टाकलं. बरोबर? वेगळे दोन देव्या वेगळ्या हे सांगते. श्री या संज्ञेत, या नावात काय काय येतं आता बघा. श्री या नावामध्ये, या शब्दामध्ये काय काय गर्भित आहे. पहिलं सांगितलं धन. श्रीमध्ये धन गर्भित आहे, नाही असं नाही. पण म्हणजे फक्त धन म्हणजे श्री नाही, एवढं वाचून तुम्ही जरा श्वास घ्या. नाही तर तुम्हाला वाटतं बघा सांगितलं की नाही धन श्री म्हणजे, असं करू नका. श्रीचा व्यापक अर्थ आहे, खूप मोठा अर्थ आहे. तर त्याच्यातलं पहिलं सांगितलं श्री या नावामध्ये येतो ते धन. दुसरं येतं ते यश. तिसरं सांगितलं सौंदर्य. चौथं सांगितलं श्रेष्ठत्व. पाचवं सांगितलं अधिकार. सहावं आहे अधिक प्रतिष्ठा. सातवं आहे उद्योगशीलता. आठवं आहे सुस्वभावीपणा. आणि इथंच थांबत नाही, वगैरे वगैरे.
असे अनेक त्या ठिकाणी त्याचे गुण आहेत. परत सांगतो, सुस्वभावीपण. श्रीचे अर्थ. राहुल मला तुमच्याकडे वही नाही, पेन लिहिता येत ना तुम्हाला? काय इकडे तिकडे बघण्यात अर्थ आहे? काय नाही म्हणून म्हटलं ना. आता सगळे हल्ले असे असे काय करणार, हालून काय वही येते का त्याला? तुम्हाला मी म्हणतोय बाबा, तरी सुद्धा ऐकत नाही. तुमचंच तुम्ही सगळं चालवणार. चालू दे. तर आहे ना, बघा, त्यांना श्रीमंत व्हायचंय, त्यांना ही व्याख्या त्यांच्यासाठी आहे ना. शीतल काका श्रीमंत आहेत, बरोबर आहेत. शीतल काका श्रीमंत आहेत आणि पैसेवाले आहेत. तुम्ही पैसेवाले आहेत पण श्रीमंत नाही आहात, बरोबर. अंतर घे. कोणी पण आपण, मी म्हणतो चॅलेंज आहे सगळ्यांना. शीतल काका सारखं दुकान सोडून असंच निघून जायचं धर्मासाठी, फिरायला नव्हे. नाही तुम्ही बरं जातो की म्हणा, धर्म साधण्यासाठी. विजय काका अमेरिकेवरून इथं आले, का आलेत? का आलेत विजय काका, सांगा बरं. धर्मासाठी झाला का नाही? आता नाही म्हणायचं तरी पंचायत. माझा प्रश्नच असा असतो. आणि तुम्हाला आवडतो धर्म, म्हणजे ते अमेरिकेला जाताना सुद्धा बरोबर धर्म नेला होता त्यांनी. तुम्हाला मी सांगितलं होतं, तत्वार सूत्राचं पुस्तक त्यांनी तिथं घेऊन गेले होते जाताना. धर्म कधी सोडला नाही. जरी ते 50 वर्षापूर्वी अमेरिकेला गेले, त्यावेळेस तिथं जाताना त्यांनी धर्म बरोबर नेला होता. आणि त्यामुळे आजही तिथल्या वातावरणात, तिथल्या संस्कृतीमध्ये, भोग संस्कृतीमध्ये राहून सुद्धा अंमल राहिले आहे ना. त्याच्यामध्ये नाहीतर वाहून कुठेही गेले. आज किती मोठं त्यांचं आणि त्यांची जी समर्पणता, त्यांनी केलेले सगळे आहे ना, लोकांचे मदत, सगळ्या पद्धतीने जे काय चांगलं केलं. आज एक मोठे म्हणजे अमेरिकेतले एक श्रीमंत मनुष्य होऊ शकले नसते ते. अमेरिकेतले तेच श्रीमंत आहेत फक्त, बाकी पैसेवाले आहेत का नाही? बरोबर आहे का विजय काका? पैसेवाले अमेरिकेत भरपूर आहेत, श्रीमंत किती आहेत ही चर्चा. बरेच आहेत. काय बरेच आहेत पण आपण ओळखत नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. पण आम्ही तुम्हालाच ओळखतो आणि आम्हाला तुम्हालाच ओळखायचंय, कारण आम्हाला आहे ना जैन धर्माची महिमा त्या अपेक्षा. मग श्रीची पुन्हा एकदा सांगू. श्रीमध्ये काय काय येतं? श्री या संज्ञेत धन, यश, सौंदर्य, श्रेष्ठत्व, अधिकार, प्रतिष्ठा, उद्योगशीलता, सुस्वभावीपणा वगैरे वगैरे अनेक गोष्टी त्यात अनुस्यूत आहेत. फक्त पैसा नव्हे हे लक्षात आल्यावर मी आसपासच्या काही मंडळींचं निरीक्षण केलं आणि माझ्या लक्षात आलं, खरोखरच यार पैसेवाला आणि श्रीमंत या दोन अत्यंत निरनिराळ्या कन्सेप्ट्स आहेत. ओके. गंमत म्हणजे प्रत्येक श्रीमंत हा पैसेवाला होताच, पण प्रत्येक पैसेवाला हा श्रीमंत नव्हता. अनेक पैसेवाले असे आहेत की त्यांना पैशाची फिकीर नाही. आलोट आणि मुबलक पैसा आल्यावर त्या पैशाला शिस्तीत वळण न लावल्यामुळे तो पैसा घरात लाथे लोटे सारखा असला तरी त्याला नियोजन नाही. बेफिकिरी, व्यसनाधीनता, उधळपट्टी, वागणुकीत अहंकार, बेशिस्त अनेक पैसेवाल्यांकडे पदोपदी दिसली मला. दिस इज पैसेवाले, बरोबर. सगळीकडे झगमगाट होता, पण या झगमगटा मागे दिखावा आणि माज होता. दिखावट, बनावट, सजावट. काय चाललंय सांगा बरं? काय चाललंय सगळ्यांचं? माज आहे ना, माज. म्हणून घरं सुंदर झालीत.
ह्याला म्हणायचं माज, ह्याला म्हणायचं दिखाव. पैसे मिळवतोय ते माझ्या भोगासाठीच आहे हे आम्ही सिद्ध करून दाखवतोय. धन हे धर्मासाठी नव्हे, त्यागासाठी नाही, दानासाठी नाही, आम्ही सिद्ध करून दाखवतो. ह्याला म्हणायची मस्ती. काय राहुल मालिक लक्षात येते? पैशाचं काय माज आलाय म्हणून 5 मजली बिल्डिंग उभा केली, बाकी काय नाही. 50,000 स्क्वेअर फूटची. ह्याला म्हणायचं माज पैशाचं. तुम्हाला वाटत असेल मी मोठा श्रीमंत झालो, पण त्याला माज म्हणते शास्त्रीय भाषेत. तुम्ही माना नका माना, व्यवस्था तर हीच आहे. डॉक्टर 5 हॉस्पिटल झालेले, याचं नाव आहे माज आलाय तुला, असं मी जर म्हटलं काय वाटेल तुला? पण अभ्यास केला, निरीक्षण केलं तर तेच आहे, मस्ती आहे मला, म्हणून ते चाललंय. अन्यथा त्या धनाचा उपयोग कशासाठी करता येतो? करायचा असतो, करायला पाहिजे. कशासाठी? म्हणून इथं ज्ञानार्णव मध्ये परिग्रहाची सुरुवात झाली ना, त्यावेळेस त्यांनी उदाहरण घेतलं. एक नाव, लाकडाची नाव आहे, ती नाव पाण्यात तरंगते का नाही? हा, पण लाकडाची नाव बुडते का नाही? कोणत्या कोणत्या कारणाने बुडते सांगा बरं? लाकडाची नाव सुद्धा बुडू शकते का? छिद्र, हे एक कारण झालं. अजून कोणत्या कारणाने बुडते? राईट, याला म्हणायचं बरोबर उत्तर. नुसतं छिद्र नाही, जर त्या नावेमध्ये क्षमतेपेक्षा अधिक त्या ठिकाणी ओझं लागलं तर ते नाव बुडणार आहे. आचार्य सांगते तेच, आमच्याकडं क्षमतेपेक्षा अधिक परिग्रह आहे, त्यामुळं आमची नाव बुडणार संसारात. ज्यांच्याकडं परिग्रह आहे त्यांची नाव, आणि क्षमतेपेक्षा जास्त प्रॉब्लेम हा आहे राहुल. क्षमता माझी किती आहे त्या परिग्रहाला सांभाळण्याची? डॉक्टर त्याला म्हणून म्हटलं शक्तीतच सांगितलं सगळं. हे त्याग तप जर शक्तीतच आहे तर त्या ठिकाणी परिग्रह पण शक्तीतच, म्हणजे त्याचं नाव आहे परिमाण. परिग्रह, परिमाण श्रावकाला गरजेचं आहे. शक्ती अनुसार परिग्रह ठेवा. बुद्धी घाण होत असेल, आचरण घाण होत असेल, श्रद्धा घाण होत असेल तर तो परिग्रह टाकून द्या. कारण ते माझं वैभव आहे, श्रद्धा ज्ञान चारित्र. त्या वैभवाला जर ते घाण करत असेल तर ते सोडून टाका. जोपर्यंत माझं श्रद्धा ज्ञान चारित्र चांगलं राहील तेवढाच परिग्रह आपण आपल्या जवळ ठेवला पाहिजे. राजू, नियम असा आहे जर आत्मकल्याण करायचं असेल. मला पटवा डॉक्टरांचं पटतं. त्यांनी म्हटलं तर आज त्यांच्याकडे किती तिथं पेशंट्स येतात है ना, शीतलशहांकडं भरपूर. त्यांना म्हटलं तर आज मोठं हॉस्पिटल त्यांचं स्वतःचं असतं. कारण मी आता त्यांच्याबरोबर जेवायला नेते त्यावेळेस इतके लोक त्यांना ओळखते. जाता येता कामगार, त्या दिवशी डुकरं पकडणारी माणसं आली होती है ना, ते आम्ही चाललो होतो तर ते डुकरं पकडणारा सुद्धा जय जिनेंद्र डॉक्टर साहेब म्हटला. लक्षात आलं? डॉक्टरांना जय जिनेंद्र म्हणजे त्याच्या मुलाला काय ट्रीटमेंट ह्यांनी दिली असेल, त्यामुळे मुलगा चांगला झाला असेल, फ्री मध्ये ट्रीटमेंट दिली असेल. हॉस्पिटल त्यांचं मोठं होऊ शकलं असतं, केलं नाही त्यांनी. विचारा सुखी आहेत का दुःखी आहेत? मुलाखत घ्या. डॉक्टर तुमचं कसं चाललंय विचार, अडचण काय आहे काय. सारखं अमेझॉनवर काहीतरी मागवते. म्हणजे असं नाही की म्हणजे दुःखी आहे व्यवहारामध्ये. आणि मला वैराग्य उत्पन्न व्हावं म्हणून त्यांचा माझा भरपूर प्रयत्न चाललाय. पण मी मात्र काय अजून आहे ना, मला त्यांनी वैराग्य उत्पन्न होण्यासाठी एक काड्याची चटई पण दिली. तुम्ही म्हटले ह्याच्यावर झोपत जावा,
म्हणजे तुम्हाला वैराग्य होईल. त्यांनी नावच दिलं त्या चटईचं, वैराग्य चटई. असं तसली चटई दिली त्यांनी मला. म्हणजे भोगापासून विरक्ती व्हावी अशी साधनं मागवते ते ह्याच्यावरनं, ॲमेझॉनवरनं. असं समजू नका की भोगाची साधनं असते त्या ॲमेझॉनवर. भोगापासून विरक्त होण्याची हे सगळे जे पायाखाली घेतलेत ना तुम्ही, चौकशी केली का कोणी ठेवले, कोणी आणले, काय केले? पाय ठेवलं झालं, आपल्याला पाय ठेवायला मिळालं, आणलं ना, फुक्कटचं आहे, फ्री मध्ये. कोणी एकानं विचारलं नसेल की बाई कोणी आणलं, बरं मग याचे पैसे कोण दिले, काय झालं? अध्यक्ष काय चौकशी त्याच्याबद्दल झाली का? आहेत, फक्त सगळ्याला वाटलं हे छान आणलंय, छान आणलंय, आणि सगळेजण पाय ठेवून एकदम आनंद घेतात का नाही? चर्चा त्याच्याबद्दल नाही. काय चाललेलं असतं हे सांगतो. पैसेवाल्यांचं काय चाललेलं असतं आणि श्रीमंतांचं काय चाललेलं असतं हे फरक दाखवायचं. पैसेवाले त्याच्यावर पाय ठेवून बसलेत, बरोबर आहे का? श्रीमंत आणि पैसेवाला यातला अंतर लक्षात. श्रीमंत हा आहे ना, सु आणि पराच्या कल्याणासाठी झटत असतो. फक्त पराचं कल्याण हे श्रीमंतीचं लक्षण नव्हे, नाहीतर घोटाळा होईल. विजय काका, आम्हाला वाटतंय फक्त पराचंच कल्याण म्हणजे सगळं काय आहे ना. आदहित कादवम जय सक्कम परिदा, आणि जे स्वहित करतात ते सगळ्या विश्वाचे कल्याण करतात. हे मात्र लक्षात घेत नाहीत. जेव्हा पराचे हित करणारे कधी सांगितलं स्वतःकडे पण बघ, स्वतःच त्या ठिकाणी धर्म बघ, लक्ष दे, अरे सगळ्यांचं करतोय म्हणजेच धर्म आहे की, असं म्हणायला जातात. पण सांगितलं होतं एक दिवस, तो इंडिपेंडेंट धर्म नाही. हर्षताईंना सांगितलं होतं, तुम्हाला दुसरे लागणार आहेत तसला धर्म करण्यासाठी, मदत करण्यासाठी तुम्हाला आधी दुःखी लोक पाहिजेत. म्हणजे तुम्ही दुःखी लोकांची अपेक्षा करणार, आधी लोकांनी दुःखी व्हावं, मग मी मदत करणार. हा आहे व्यवहारातला त्या मदत करणार. आणि जेव्हा हा स्वतःची मदत करतो त्यावेळेस सगळ्या जीवाला आहे ना अभयदान देतो. सिद्धांकडून कोणतीच हिंसा होत नाही. इथं तुम्ही 4 जीवांची रक्षा करचाल. तुमच्या लक्षाने त्या दिलेले, बघितलेले, तुम्हाला शक्य असणारे त्या 4 लोकांनाच फक्त तुम्ही मदत करत असता. कोणी 10 करेल, कोणी 100 करेल, पण आपले भगवान विश्वातील एका जीवाला सुद्धा मारत नाही, हिंसा करत नाही. जे श्वासोश्वासाने मरणारे जीव आहेत, चालताना, बोलताना, बसताना, उठताना, ज्या काही क्रिया होणाऱ्या तिथं या शरीराच्या निमित्तात एका जीवाची हिंसा होत नाही त्यांच्याकडे. किती मोठा अभयदान दिलं. त्यांच्या वाटणीचा परिग्रह आम्हाला सगळ्याला देऊन टाकला. किती मोठं दान आहे. तुमचा दानी क्या कोई हो, जक्को दे दी जक्की निधी आहे. असं समजू नका स्वचा उपकार करणारा एकदम स्वार्थी असतो. अध्यात्म भाषेत स्वार्थी असला तर आगम भाषेमध्ये तो परार्थी, त्याच्या एवढा त्या ठिकाणी दयावान दुसरा कोण नाही. का विजय काका, अरिहंताने एवढं कोण दयावान आहे का जगात सांगा? एक अरिहंतन आपले मुनिराज जे आहेत त्यांच्या एवढं दया अहिंसावाले कोण आहे का जगात? दिसताना असं दिसणार नाही कोणाची जाऊन मदत केलेली, पण जे जे कार्य करतायत त्याद्वारे हे सिद्ध होतंय की हेच खरे दयावान. नाहीतर मग नुसतं म्हटलं ना, बाहेरनं करतील, निरपेक्ष पण करतील, पण स्वतःला विसरून केलेलं कोणतंही काम सफल नाही. लक्षात. पुढं काय झालं आहे का? काय झालं? गंमत म्हणजे प्रत्येक श्रीमंत हा पैसेवाला होता, पण प्रत्येक पैसेवाला हा श्रीमंत नव्हता. अनेक पैसेवाले असे आहेत ते आपण बघितलं आहे का ना. म्हणजे व्यसनामध्ये घालवणारे. माज आलेला सांगितलं तुम्हाला, माज, बरोबर. सगळीकडे झगमगाट आणि त्या झगमगाटा मागे दिखावा आणि माज असतो, बरोबर आहे. म्हणजे दिवाळीला जेव्हा आम्ही दागिने घालून येतो त्यावेळेस काय धर्म आहे का दिखावा आणि माज आहे? बघा माझ्याकडे आहे, तुमच्याकडे आहे का? ही त्याच्यातला अभिप्राय असतो, अंतरंग अभिप्राय हा असतो. म्हणजे नुसतं दाखवायचं नसतं, म्हणजे माझ्याकडे आहे ते कुणाकडे नाही, हा दुसरा अभिप्राय पण त्याच्या पाठीमागे लपलेला आहे. माझ्याकडे आहे ते
कोणाकडे नाही. आणि त्याच्यातला आनंद त्याला आसुरी आनंद म्हणायचं. त्याला म्हणायचं रौद्र ध्यान. बरोबर आहे का? चुकत असलं तर सांग पाहुणे. आहे ना? मी किती महागाची स्कॉच पितो दारू बघ, हे सांगण्यामागे मागे ब्रँडचा कौतुकापेक्षा पैशाच्या लेबलला जास्त व्हॅल्यू होती. कशाला व्हॅल्यू? 3 इडियट्स मध्ये व्हॅल्यू बघितली ना, किंमत. बुटाची किंमत, घड्याळाची किंमत आहे, माणसाची किंमत नाही. आम्हाला सगळ्याला किंमत त्याचीच आहे, जडाची, आजीवाची, भोगाची किंमत जास्त आहे. काय सेजल, तुझं सोन्याचं मंगळसूत्र हरवलं आणि घरातलं एक शास्त्र तुला सापडत नाही आहे. कोणतं दुःख जास्त आहे? टेन्शन कशाच जास्त आहे? खोटं बोलत तर पाप लागत नाही तर कुणी सांगावं. शास्त्र हरवल्याचं किती आपल्याला त्रास होतो, आणि सोन्याचं समजा एक 10 तोळ्याचं लॉकेट हरवलं किंवा मंगळसूत्र हरवलं तर त्रास कशाचा जास्त आहे? हरवलं शास्त्र का सापडत नाही का? बरं असू दे, असेल कुठं असलं काय व्हॅल्युएशन तेच सांगते ती. मी किती महागाची स्कॉच पितो बघा, मी किती महागाची साडी घातली, आणि मी किती महागाचे दागिने घातले, आणि मी किती महागाच्या गाडीत फिरते, आणि मी किती महागाच्या घरात राहते. मी किती महागाचा बूट घालतो, आणि मी किती महागाचा कांगवा वापरतो. वेगाचा वापरता ना तुम्ही? ॲल्युमिनियमचा? मला माहिती, मी पण तेच वापरतो, त्याचं टेन्शन नाही. पण सांगताना काय, मी वेगाचा कांगवा वापरतो. आणि वेगाचा कांगवा केवढ्याला असतो तुम्हाला माहिती आहे का? कितीला असतो रे? घेतला नाही तू? बर, तुला माहिती आहे का? नाही, मला माहिती आहे. म्हणजे साधा कांगवा 5, 10, 15, 20, 25 आहे ना रुपयाला. हा असतो 300, 350, 400, 500 रुपयाला कांगवा असतो. ॲल्युमिनियमचा असतो पूर्ण, आणि त्याची विशेषतः त्याच्यात घाण अडकत नाही. आपलं तुम्हाला सांगितलं घ्यायचं असलं तर माहिती, ॲमेझॉनवरनं मागवायला. घाण त्याच्यात साठत नाही, म्हणजे जीव तयार होत नाहीत म्हणून सांगायचं, बाकी काय नाही. धर्म सांगतोय मी. तुम्हाला वाटतंय काय मी पहा कांगवा घ्यायचा असं, कारण तुम्ही ते कांगवा स्वच्छ करत नाही ना. रोजची रोज तुम्ही जे वापरलेला कांगवा त्याच्यात जी घाण साठते, त्याच्यात त्रस जीवाची उत्पत्ती होते, तुम्हाला माहिती आहे. आणि रोज तुम्ही वापरलेला कांगवा लगेच ते धुवून टाकलेला आहे, व्यवस्थित सगळी त्यातली घाण काढते असं होतंय आहे ना. वर्ष म्हणजे जोपर्यंत ते वापरायचं, म्हणजे असा थर खाली खाली येतो, मग कांगवा केसात बसत नाही, मग टाकून द्यायचा आणि दुसरा घ्यायचा. अशी सिस्टीम आहे. चर्चा अशी. काय सांगतो काय, माझा शर्ट बघा, ब्रँडेड रिअर रॅबिट आहे ना. परत कुठला रे? जॉन्सन अँड जॉन्सन नाही, ते काय टाईल्स आहे, सॉरी, ॲलन सॉली. अजून कसले कसले डेनिम नाही, कसले ब्रँड डिझायल नाही का. परत कसली बी पॅन्ट रे ती, जॅक अँड जॉन्स, जॉन्सन जॉन्सन आहे, जॅक अँड जॉन्स त्याला म्हणायचं. आणि असं घालून दाखवायचं, पायामध्ये क्रॉक्स आहे ना, नाहीतर बर्केनस्टॉक. म्हणजे असे वेगवेगळे ब्रँडेड असे वस्तू दाखवून. आणि कटिंगला मी हबीबमध्ये जातो, त्याच्याशिवाय कुठं कटिंग करत नाही. दिस ही आहे पैसेवाल्यांचं काम, हे सांगायचं आहे ना. मग झालं, मी काय झालं, ही खरेदी आणि बेफिक्री घरातल्या आहे ना, इंटेरियर पासून लहानशा खरेदीपर्यंत जिथे तिथे दिसते. आपण त्याच्यात म्हणतो का घरातलं इंटेरियर काय स्वप्नेल भाई? म्हणून म्हटलं हे कुणी सुटणार नाही याच्यातनं. सुसंस्कृतपणा खूप कमी पैसेवाल्यांकडे आहे. सुसंस्कृतपणा, मुलं काय शिकतायत यापेक्षा सगळ्यात भारी इंटरनॅशनल स्कूलमध्ये घातलंय याचंच आहे ना त्यांना काय असतं, कौतुक. माझा पोरगा घोडावतला आहे, माझा पोरगा MIT ला आहे, माझा पोरगा सिंहगडला आहे, सिंहगड, आणि माझा पोरगा 5 गणीला असतो.
आहे ना. म्हणजे त्याच्यामध्ये पोरगा काय शिकतोय हा महत्वाचा मुद्दा नाही आहे ना. ह्यांचे खास मित्र रमेश काका, ते पण इंजिनियर होते, यांच्याबरोबरच गव्हर्नमेंटमध्ये, आणि त्यांच्या पण बदल्या होत्या. आणि त्यांच्या 3 मुली का 3-4 मुली आणि मुलगा, काही मुलगी डॉक्टर झाली, काय काय झाले. आणि मुलगा जो आहे आज IT मध्ये, त्याला 70-80 लाखाचं पॅकेज आहे वर्षाचं, समजून जा. आणि तो साध्या गव्हर्नमेंटच्या शाळेत शिकून सगळीकडे फिरत फिरत शिकला, आणि आज तो पण मोठा IT इंजिनियर कंपनीमध्ये आहे. मग अशा फक्त तिथं मोठ्या शाळेत टाकायचं म्हणजे आपलं रेप्युटेशन, असं पण कधी कधी असतं. आता ट्रेंड बदललाय, गोष्ट वेगळी. पण एक सामान्य रूपाने जेव्हा आपण सांगतो, राहुल कसं सांगायचं, कुबेर हाईट्स कोणाच आहे सांगताना हे सांगायचं. प्रत्येक गोष्ट घरातली मी दाखवतो, बारीक बारीक गोष्टी दाखवतो. इवन युअर रूम, बाथरूम इज ए रूम टू. त्यातला नळ सुद्धा दाखवायचा, बघा जॅग्वारचा नळ आहे. म्हणजे दाखवायचं काय आहे. बाथरूम मध्ये कमोड, 1 लाख रुपयाचं कमोड कधी बसवलं तुम्ही? आमच्या भावानं बसवलं होतं 10 वर्षापूर्वी. चर्चा सगळ्या गावामध्ये सगळीकडं 1 लाखाचं कमोड. कमोड म्हटलं तर आहे ना, आपण जास्तीत जास्त किती, आणि कमोड मध्ये करतेत काय तुम्हाला माहिती आहे ना. आणि ते 1 लाखाचं कमोड सगळं ऑटोमॅटिक. त्याचं पण दाखवायचं, ते दाखवायचं. आता कमोड दाखवायची गोष्ट आहे म्हणजे म्हणायचं पैसे वाले, श्रीमंत नव्हे. बस करतो, उशीर झालाय तुम्हाला. चर्चा कशावर निघाली होती सांग. बुद्धी वापरा असं मला सांगा, विवेक वापरा, की सुख कशात आहे, एक्झॅक्ट कशात आहे. उगच त्या ठिकाणी अंधश्रद्धेने सगळेजण जे काम करतात ते केलं म्हणजे मी पण सुखी होणार असं नका ना बघू. सुखाचा उपाय नेमका काय, सुख कुठं असतं, काय असतं, याच्यावर आपल्याला चिंतन रोजचे रोज केलं तर आपल्या श्रद्धा त्यावेळेस बदलणार आहेत राहुल. नाहीतर व्हेज नॉनव्हेज एकाच ताटात खाणार. बरोबर आहे. तू म्हटला ना, एकीकडे दहन आणि एकीकडं धर्माचा, दोन्हीचा आशीर्वाद. धन म्हणजे नॉनव्हेज, आपण बघितलंय मांस आहे. धर्म म्हणजे व्हेज आहे. बरोबर. एका ताटात नॉनव्हेज व्हेज घेऊन खाणार का नाही? का काय होते तिथं बाजूला ठेवून? पण दोन्ही पाहिजेत ना तुला, व्हेज नॉनव्हेजच पाहिजे. विवेक ठेवा, विवेक ठेवा. नाहीतर संयम काय होईल. पूजेला आला नव्हता तू आज? आला तर दिसला नाही मला तर, आणि साहस नव्हता आला. बरोबर आहे. काय नाही, झोप महत्वाची होती. बरोबर आहे का? झोपलाच होता ना. सकाळी उठून डबा देऊन आला, काम चांगलं केलं तर त्यांनी. सकाळी सकाळी देवाचं काम केलं, त्यामुळे नाही आला तरी चालतंय. कारण त्यांच्या शेतातला एक गडी, त्याचा ॲक्सिडेंट झाला, तो हॉस्पिटलमध्ये आहे. त्याला सकाळी सकाळी नाश्ता द्यायला गेला होता तो. म्हणजे ते देव, म्हणजे पूजा नाही केली तरी चालते, पण हे केलं तर पूजे एवढंच तुला पुण्य मिळेल, पूजेपेक्षा चांगलं फळ मिळेल. दॅट इज व्हेरी गुड. हे सांगायचं मग मदत करणं. शेवटी शिकायचं आपण, पूजन करून त्याच्यातनं ग्रहण काय करायचं आहे ना. सेवा, पूजा म्हणजे सेवा आहे, आणि सेवा कळली तर खरं कळलं. पण प्रमाद केला आहे ना, ती सेवा जशी आहे तशी देवाची पण सेवा एक महत्वाची होती, पण ती सेवा सोडून झोपलो आपण. म्हणजे दोन्ही सेवा होऊ शकल्या असत्या, सोने पे सुहागा आहे ना, झालं असतं. पण ते आहे ना, म्हणून म्हटलं ना, ते चांगलंच काम केलं, मदत केली. पण हे आपल्यासाठी पण करायचं होतं. म्हणून म्हटलं लोकांसाठी करतोय, पण स्वतःसाठी काय, त्याच्यामध्ये आपलं पण कुठंतरी बघा आहे ना, अस्तित्व सत्ता, तर आपल्याला आहे ना शांती मिळेल. ओम नमः भो प्रभो मी मन